First of all, we will go through the concept of intellectual property. My dear students, as we are witnessing knowledge economy today, a fierce competition, a cutthroat competition is there in each and every field. When it comes to business, every business challenges. Lots of new goods, lots of new services are introduced into the market, and in search of new innovation. They are in search of new products which will cater the needs of the customers, which will make presence or it will cater the share in market. So every business, every entrepreneur now today is in search of innovative product, innovative process, so that it can survive in this competitive environment. And from this point of view, the importance or significance of intellectual property is very much increased. Today, intellectual property is having high value than any other property in this world. मित्रांनो, आज या कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक बिझनेसला सवाई होण्यासाठी दररोज नवीन नवीन चॅलेंजेसला सामोरं जावं लागतंय. कारण दररोज मार्केटमध्ये नव्याने इतके सारे प्रोडक्ट्स लॉन्च होत आहेत, इतक्या साऱ्या सर्व्हिसेस लॉन्च होत आहेत की कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. मग मार्केटमध्ये कोण टिकेल? जो इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट मार्केटमध्ये देईल, जो इनोव्हेटिव्ह सर्व्हिस मार्केटमध्ये देईल, तोच बिझनेस मार्केटमध्ये टिकेल. मग हे जे इनोव्हेशन आहे, हे जे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स आहेत, जे प्रोडक्शन कॉस्ट कमी करतात, त्याचप्रमाणे प्रोडक्टची क्वालिटी इम्प्रूव्ह करतात, हे असे जे इनोव्हेशन असतात त्यालाच ऍक्च्युअली क्रिएशन ऑफ माइंड म्हणजेच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हणतात. आपण आता डेफिनेशन पाहूया. व्हॉट इज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी रेफर्स टू द क्रिएशन ऑफ ह्युमन माइंड लाईक इन्व्हेन्शन्स, लिटररी अँड आर्टिस्टिक वर्क्स, सिम्बॉल्स, नेम्स, इमेजेस and designs used in commerce. सबसे पहली बात, ये जो इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी है, ये मानव की बुद्धिमत्ता का नवोन्मेष है. हम उसे बोल सकते हैं कि कोई भी मानव जब अपनी बुद्धि का इस्तेमाल करके कोई नया प्रोडक्ट या कोई नई प्रोसेस इजाद करता है तो उसे हम इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी कहते हैं. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इज अ क्रिएशन ऑफ ह्युमन माइंड. आपला मानव जेव्हा आपल्या बुद्धीचा वापर करून काहीतरी नवीन प्रोडक्ट, काहीतरी नवीन इन्व्हेन्शन घडवतो, काहीतरी नवीन लिटररी वर्क करतो, काहीतरी नवीन पेंटिंग, काहीतरी आर्टिस्टिक वर्क निर्माण करतो, काही नवीन डिझाईन्स तयार करतो, नवीन इमेजेस तयार करतो, या सगळ्या गोष्टींना इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी असं म्हणतात. आता तसं पाहायला गेलं तर वी कॅन से दॅट इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इज अ अम्ब्रेला टर्म. छत्री आहे. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजे एक छत्री आहे आणि या छत्रीच्या अंडर काय काय येतं? या छत्रीच्या अंडर पेटंट्स येतात, ट्रेडमार्क्स येतात, ट्रेड सिक्रेट्स येतात, इंडस्ट्रियल डिझाईन्स येतात. म्हणजे हे जे सगळे सबसेट्स आहेत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीचे, इंटँजिबल प्रॉपर्टीचे, हे सगळे कलेक्टिव्हली या सगळ्यांना इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी असं म्हणतात. बेसिकली इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इज अ क्रिएशन ऑफ ह्युमन माइंड. मानवाने आपल्या बुद्धीचा उपयोग करून जे काही नवीन इन्व्हेन्शन घडवलेलं आहे, जे काही नवीन आर्टिस्टिक काम केलेलं आहे, जे काही नवीन सिम्बॉल्स, डिझाईन घडवलेले आहेत, ज्याचा वापर कॉमर्स मध्ये केला जातो इन ऑर्डर टू अर्न मनी, त्याला इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी असं म्हणतात. इफ यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन, मी फायझरची लस दाखवलेली आहे इकडे स्क्रीनवर. इट इज अन इन्व्हेन्शन ऍक्च्युअली. इट इज पेटेंटेड. तुम्ही इकडे शेजारी बघत असाल हॅरी पॉटर. इट इज अन लिटररी अँड आर्टिस्टिक वर्क. लेखिकेने याचे कॉपीराइट्स घेतलेले आहेत. कॉपीराइट इज अ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी. पेटंट इज अ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी. तिकडे ऍपलचं सिम्बॉल आपण बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला पाहतो. टू व्हीलर्सवर मागं नंबर टाकले जातात किंवा या ज्या ऍक्टिव्हा गाड्या आहेत, आपल्या ऍक्सेस गाडी आहे, तुम्ही बघितलं असेल समोर फ्रंटला असा ऍपलचा सिम्बॉल काढला जातो आणि त्याच्यात नंबर
काढला जातो. तुम्ही नोटीस पण केला असेल सर. येस. ऍक्च्युली हे इन्फ्रिंजमेंट आहे बरं का. वी कॅनॉट यूज दॅट ऍपल सिम्बॉल ऑन आवर व्हेकल विदाउट द परमिशन ऑफ ऍपल कंपनी. कारण तो जो सिम्बॉल आहे ती इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. कोणाची इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे? ऍपल कंपनी जी आहे अमेरिकेतली, त्यांची ती इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. कारण हे जे रेडियम वाले आहेत ते त्यांच्या कमर्शियल फायद्यासाठी त्या सिम्बॉलचा वापर करतात. इट इज अन इन्फ्रिंजमेंट ऑफ दॅट इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी. मी सांगत होतो कन्सेप्ट काय आहे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीचा. हे जे क्रिएटिव्ह सिम्बॉल्स आहेत, हे तुम्ही आदिदासचं पण बघितलं असेल लोगो, या सगळ्या गोष्टी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या अंडर येतात. म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी या क्रिएशन्स आहेत. कोणाच्या क्रिएशन्स आहेत? ह्युमन माइंडच्या क्रिएशन्स आहेत. म्हणून याला इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हणतात. आता मी मगापासनं विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडला असेल, मगापासनं सर इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी एवढं काय महत्व आहे रे या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीला? वाय दिस इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी नाउअडेज इज कंसिडर्ड वेरी इंपॉर्टेंट? इसको इतना हाई वैल्यू क्यों दिया जा रहा है? इसका मेन रीजन ये है, intellectual property is the reason why some of the individuals on this planet Earth are more richer than all of us. Intellectual property हे कारण आहे की ज्या कारणामुळं आपल्या पृथ्वीवर ही जी काही श्रीमंत लोक आहेत, ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे, तो पैसा त्यांच्याकडे येण्याचं कारण हे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. म्हणून इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीला खूप महत्व आहे. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीला इतकं महत्व काय आहे याच्यासाठी एक गेम मी तुम्हाला दाखवणार आहे. आर यू रेडी? विद्यार्थी मित्रांना विनंती आहे, तुम्ही अलर्ट आहात का? तुमच्यासाठी एक गेम आहे. मी तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे आणि त्या चित्रातल्या व्यक्तीला तुम्हाला ओळखायचं आहे. आणि चॅट बॉक्स मध्ये मला तुमचा रिस्पॉन्स यायला हवा. कन्सेप्ट मला वाटतं क्लिअर झाला. व्हॉट इज इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी नाउ? आर यू रेडी? चैट बॉक्स में मेरे को मैसेज करो. आई एम गोइंग टू रीड द चैट बॉक्स. मित्रांनो, हे काही फक्त लेक्चर नाहीये की तुम्ही ऐकायचं आहे. इट इज अन वर्कशॉप. हे इंटरॅक्टिव्ह झालं पाहिजे. तुम्ही ऍक्टिव्ह असलात पाहिजे. व्हेरी गुड. कोण आलंय? डॉक्टर श्वेता चौधरी. यस, ओके, वी आर रेडी. कैलास भोगाडे, किरण अरंगळे. ओके ओके, थँक्यू. सय्यद सर, थँक्यू. नाउ you have to recognize the personality which I am going to show you on the screen. मी स्क्रीनवर काही पर्सनॅलिटी दाखवणार आहे, तुम्हाला त्यांना ओळखायचं आहे. Here is the first personality. Please name the personality. चॅट बॉक्स ओपन आहे, मी पाहतोय कोण आन्सर करताय. आणि याचा आपल्या आयपीआरशी संबंध आहे बरं का. एनी गेसेस? जर ही पर्सनॅलिटी ओळखता येत नसेल तर नेक्स्ट पर्सनॅलिटी देऊ क्या? बघूया तुम्हाला ओळखता येते का नेक्स्ट पर्सनॅलिटी. देऊ नेक्स्ट पर्सनॅलिटी. दिस इज सेकंड पर्सनॅलिटी. हिंट देऊ का? हिंट इज रिक्वायर्ड. टेस्ला का कम. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सय्यद सर, यू आर ऍब्सोल्युटली राईट. आपले जे नवीन दुसरे आहे, ही इज अन एलॉन मस्क. टेस्ला कंपनीशी संबंधित आहे. आता मी तिसरी पर्सनॅलिटी देणार आहे. मला वाटतं प्रत्येक जण तिसरी पर्सनॅलिटी ओळखू शकेल. नेम द पर्सनॅलिटी इन द पिक्चर. कम्प्युटर सायन्स वाले तर लगेच ओळखणार. समर्थ, कॉंग्रॅच्युलेशन. बिल गेट्स. समर्थ हपसे, व्हेरी वेल डन बेटा. माय डिअर स्टुडंट्स, द फर्स्ट पिक्चर वॉज ऑफ J.K. Rowling. She is a famous writer. I will say first billionaire writer of the world. जगातली पहिली बिलियनियर रायटर आहे. तुम्हाला जे मी हॅरी पॉटरचं पहिले पोस्टर दाखवलं होतं ना, हॅरी पॉटर ही जी संकल्पना आहे, हे जे पुस्तक आहे, ते J.K. रोलिंग या लेखिकेने आणलं होतं. तिच्याकडे हॅरी पॉटर या पुस्तकाचे कॉपीराइट्स आहेत. त्याचबरोबर हॅरी पॉटरच्या जे काही फिल्म्स बनलेल्या आहेत, ती त्याची को प्रोड्युसर सुद्धा आहे. म्हणजे त्या फिल्म्सचे सुद्धा अधिकार, राईट्स J.K. रोलिंग्स कडे आहेत. दुसरी पर्सनॅलिटी आहे एलॉन मस्क. वाय आय हॅव शोन यू? एलॉन मस्क कडे सुद्धा पेटंट्स आहेत. रॉकेट म्हणजे आपल्या अंतराळामध्ये जे आपण रॉकेट सोडणार आहेत, स्वस्तामध्ये कसं घेऊन जायचं,
त्याचे सुद्धा पेटंट्स त्या टेक्नॉलॉजीचे त्यांच्याकडे आहे. ही वॉज द फर्स्ट पर्सन. आपण जे पेटीएम यूज करतो ते अमेरिकेमध्ये पेपाल नावाने इलॉन मस्कने इंट्रोड्यूस केलं होतं. त्याचं पेटंट एलॉन मस्ककडे आहे त्या टेक्नॉलॉजीकडे. बिल गेट्स तुम्हाला माहिती आहे मायक्रोसॉफ्टशी संबंधित आहे. मायक्रोसॉफ्टनी खूप सारे ऑपरेटिंग सिस्टम्स इंट्रोड्यूस केला, त्याचे पेटंट्स त्यांच्याकडे आहे. पण तुम्हाला सगळ्यांना हे दाखवण्याचं कारण काय खरं सांगू का? मला तुम्हाला हे दाखवायचं आहे या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती गर्भश्रीमंत नव्हत्या. यांच्याकडे वाडवडिलांची खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी नव्हती. यांच्याकडे फिजिकल प्रॉपर्टी काहीच नव्हती. पण यांनी यांच्या बुद्धीचा वापर केला आणि त्यांनी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी निर्माण केली त्यांची. जे.के. रोलिंगनी हॅरी पॉटर निर्माण केला, एलॉन मस्कनी पेपाल, टेस्ला निर्माण केलं, बिल गेट्सनी मायक्रोसॉफ्ट निर्माण केलं आणि या बुद्धीच्या जोरावर ते जगातले सर्वात श्रीमंत लोक झाले.